आत्तापर्यंत आपण पाहिलं प्रणीतच्या ऑफिसमधली पार्टी सुरू होती. नवीन CEO म्हणून आनंद मेहता सर ऑफिसमध्ये जॉईन झाले होते. प्रणीत आणि त्याचं मित्रमंडळ ऑफिसमधल्या पार्टीमध्ये हजर होतं. सगळीकडे आनंद मेहता आणि त्यांच्या पत्नीविषयी चर्चा सुरू होती. प्रणीतची सहकारी मैथिली आनंद मेहता सरांशी सगळ्यांची पर्सनली ओळख करून देत होती. पाहूया पुढे काय होतं ते. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही मात्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच या चॅनलवर माझ्या प्रकाशित झालेल्या इतर कथाही नक्की ऐका. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेली आहे. वळूया कथेकडं. दुसऱ्याची बायको भाग 3. मैथिलीनं प्रणीत आणि नयनाची एकमेकांना ओळख करून दिली. दोघांची नजरानजर झाली. नयना. प्रणीतच्या तोंडून पुसटसं नयनाचं नाव निघालं. भूतकाळाची पानं जणू भरभर मागं उडाली. एवढे दिवस मनात अगदी खोलवर दाबून ठेवलेली जखम जणू पुन्हा भळभळू लागली. अचानकपणे प्रणीतला समोर बघून नयनाही गोंधळली. भूतकाळाची सावली वर्तमान काळावर रेंगाळू लागली. आयुष्याच्या पुस्तकातली मागं पडलेली पानं जणू मोठ्यानं भूतकाळ सांगू लागली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. अहो, त्या कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याजवळून जरा मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबू आणून द्या बरं. लीलाबाई स्वयंपाकघरातून जवळपास ओरडल्याच. लीलाबाईंची सकाळची कामाची गडबड सुरू होती. त्यांनी गॅसवर एकीकडं चहा ठेवला होता आणि त्या नाश्त्याची तयारी करत होत्या. लीले, कालच ऑफिसमधून येताना आणला होता ना भाजीपाला? मिरच्या वगैरे सगळंच होतं की त्यात? लगेच संपल्या पण? श्यामराव स्वयंपाकघरात येत म्हणाले. अहो, मीनू आली होती ना संध्याकाळी. निघताना म्हणत होती जाताना भाजी घ्यायची आहे म्हणून. मग मीच तिला म्हटलं, आता कधी भाजी घेशील आणि कधी घरी जाऊन स्वयंपाक करशील? त्यापेक्षा तुझ्या बाबांनी आणला आहे भाजीपाला, तोच घेऊन जा. भाजीची पिशवी जशीच्या तशी दिली तिला. लीलाबाई मोठ्या ठसक्यात म्हणाल्या. आता लेकीलाच दिल्यावर काय म्हणणार? मला जरा आवरायचं आहे. आपल्या राजकुमारांना सांगा आणायला. पण आहेत कुठं राजकुमार? आज सकाळीच उठून बाहेर तोंड काळं केलं की काय? श्यामराव खोचकपणे म्हणाले. झोपलाय तो. रात्री उशिरा आला ना घरी? लीलाबाई म्हणाल्या. हो का? मोठा तीरच मारून आला नाही? श्यामराव बोलत होते तेवढ्यात प्रणीत उठून बाहेर आला. श्यामरावांचं वाक्य त्याच्या कानावर पडलं. कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याजवळून मिरची, कोथिंबीर, लिंबू आण. लीलाबाईंनी त्याच्या हातात पिशवी कोंबली.
प्रणीत पिशवी घेऊन त्यांच्याकडं बघत होता. अरे बघतोय काय? जा ना लवकर. तुझ्या बाबांना ऑफिसला जायला उशीर होतोय. अजून नाश्ता करायचा बाकी आहे. लीलाबाई त्याच्यावर गरजल्या. पैसे? प्रणीतनं त्यांना पैसे मागितले. अरे कालच दिले होते ना तुला 100 रुपये. लीलाबाई म्हणाल्या. ते संपले कालच. प्रणीतही चिडून म्हणाला. संपले? कसं काय? लीलाबाईंनी त्याला विचारलं. मित्रांसोबत चहा घेतला. नेहमी मित्रच देतात चहाचे पैसे. काल मी दिले तर संपले. प्रणीत म्हणाला. आला मोठा मित्रांना चहा पाजणारा. हे घे आणि उरलेले पैसे मला परत कर. लीलाबाईंनी त्याला 50ची नोट दिली. प्रणीत पिशवी घेऊन बाहेर निघाला. इथं बाप रिटायर्ड व्हायला आला आणि मुलगा काय करतोय? तर एखाद्या मुलीसारखा डिग्री घेऊन बसलाय घरात. नोकरी पाण्याचं बघणार आहे की नाही तो? की आतापर्यंत जसं बापाच्या पगारावर जगत आला तसंच पुढं बापाच्या पेन्शनवर जगत राहणार आहे? शामराव लीलाबाईंना ओरडून म्हणाले. त्यातही माझाच दोष आहे का? मी पण किती स्वप्न पाहिले. मुलाला नोकरी लागली की त्याचं लग्न करेल. सून आली की घराची सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवून जरा 4 दिवस सुखाचे जगेल. पण आमचं कर्मच दरिद्री. सुख म्हणून आमच्या नशिबात कधीच नव्हतं. वाटलं होतं पोरगं तरी चांगली कमाई करेल. जरा सुखसमृद्धी घरात येईल. पण कशाचं काय? लीलाबाईंच्या तोंडाचा पट्टाही सुरू झाला होता. दारात चप्पल घालणाऱ्या प्रणीतच्या कानावर त्याच्या आईवडिलांचं बोलणं पडलं. तो तसाच घरात आला. तुम्हाला काय वाटतंय? मी नोकरीचे प्रयत्न करत नाहीये. इंटरव्ह्यू झाल्यावर कोणतीच कंपनी मला अपॉइंटमेंट लेटर देत नाहीये. यात माझा काय दोष? मलाही काही हौस नाहीये घरात बसून राहायची आणि सतत तुमचे टोमणे ऐकायची. कळलं का? प्रणीतही चिडला होता. हो का? मला एक सांग, काय फरक राहिला मग तुझ्यात आणि एखाद्या ग्रॅज्युएट मुलात? इंजिनियर झालास ना? की गेले आमचे तेही पैसे वाया? जगातल्या सगळ्या कंपन्या संपल्या का? सगळ्यांना नोकरी लागते. तुलाच कशी लागत नाही रे? लीलाबाई प्रणीतवर अजून चिडल्या. त्यापेक्षा साधं BA केलं असतं तर कमीत कमी आमचे पैसे तरी वाचले असते. शामराव मात्र आगीत काडी टाकून आंघोळीला निघून गेले. हो का? मग तेव्हा फीसच भरायची नसती ना? प्रणीत म्हणाला. तेव्हा माहीत असतं की तू असा
घरबशा होणार आहेस तर भरलीच नसती फी. इथं आम्ही मर करून जगा. आमच्या इच्छा आकांक्षा मारा. आणि पोरगं काय करतंय? तर घरात बसून माशा मारतंय. लीलाबाई म्हणाल्या. हे बघ हा आई, मी प्रयत्न करतोय, प्रणित म्हणाला. नोकरीच्या कारणावरून दोघा मायलेकाची चांगली जुंपली होती. हो का? भैताडा, मग 4 पैसा घेऊन तरी ये घरात. अरे, 4 आण्याची कोथिंबीर आणायला लावली तर त्यासाठी पण पैसे मागतोस. थोडी तरी लाज वाटू दे. लीलाबाई म्हणाल्या. हे घे, हे तुझे पैसे आणि ही तुझी पिशवी. तुझ्या लाडाच्या लेकी आल्या की त्यांच्या पिशव्या भरून देत जा. प्रणितनं रागानं पिशवी पलंगावर भिरकवली आणि तो तनतनत घराच्या बाहेर पडला. हे बरं आहे, काही काम सांगितलं की घराच्या बाहेर पळ काढायचा. लीलाबाई त्याच्या मागं गेल्या. तू सुखानं घरात राहू दिलंस तर राहील ना कुणीही. अगं, मुलगा आहे मी तुझा, तेही सख्खा. सावत्र असल्यासारखं सारखे टोमणे देत राहतेस. प्रणित म्हणाला. सख्खा आहेस म्हणूनच पोटतिडकीनं बोलते. लीलाबाई म्हणाल्या. हो, तुझं बोलणं ऐकून पोटतिडीक वगैरे काही वाटत नाही. जातोय मी बाहेर. कधी येईल माहीत नाही. वाट बघू नकोस आणि फोन तर करूच नकोस. प्रणित तिथून निघाला. जळलं मेलं लक्षण ते. मला खरी खोटी सुनावतोस. ये ना आता घरी. पाहतेच मग. काय तर दिवे लावणार हे कार्ट देव जाणे. आपल्या मायबापासोबत कसं बोलावं याची अक्कल नाही याला. मुजोर कुणीकडचा. लीलाबाई मोठ्यानं बोलत घरात आल्या. तोपर्यंत शामरावांची ऑफिसमध्ये जायची तयारी झाली होती. आजचा नाश्ता काही आमच्या नशिबात दिसत नाहीये, शामराव म्हणाले. तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्ही सरळ जाऊन भाजीपाला आणला असता तर काही बिघडलं असतं का? कशाला त्याला आणायला लावला भाजीपाला? आता जा तसेच बोंबलत. लीलाबाई म्हणाल्या. कशाला आणायला लावला म्हणजे? जबाबदारीची जाणीव कधी होणार? आणि तसंही त्याला काही बोलायचं म्हटलं तर सापडतो का तो घरात? सकाळी उठलं की जे तोंड काळं करतो ते रात्रीच आपण झोपलो की उगवतो. शामराव म्हणाले. मग तो घरात दिसला की त्याला बोल बोल बोलून सोडायचं. असंच ना? लीलाबाई म्हणाल्या. बोलून सोडायचं म्हणजे? जे खरं आहे तेच बोलतो की. सत्य कसं टोचतं, नाही का? चला, येतो आम्ही. देव करो आणि तुमच्या लाडाच्या लेकाच्या नोकरीचे पेढे लवकर खायला मिळोत. शामराव लीलाबाईंना पुन्हा खोचकपणे म्हणाले आणि ऑफिसमध्ये निघून गेले.
सत्य टोचतं म्हणे. आपण कसे होतो, अजूनही कसे आहोत, कसे वागतो हे बघा म्हणा. खाण तशी माती, अजूनही एवढे काळ्या केसाचे पांढरे केस झाले, तरी घरातल्या कोणत्या गोष्टी जबाबदारी न करता आपण चालले मोठे. लेकाच्या आडून मला बोलायला. मी होते म्हणून या संसारात टिकले तरी. दुसरी कुणी असती ना तर कधीचीच पळून गेली असती. शामराव गेल्यावर लीलाबाई स्वतःशीच पुटपुटत होत्या. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.